फिरून येताना हा फक्त लोणावळ्याचा घाट क्रॉस करणं हा मोठा टास्क होता. बाकी आम्ही रस्ता व्यवस्थित पार केला होता आणि सकाळी 6 वाजता उठून निघायचं ठरवलं होतं, पण झाला थोडा लेटच. म्हणजे 7:30 वाजले आम्हाला आणि 8 वाजता तेवढं ऊन आलं होतं आणि आम्ही 11 वाजताच हा घाट क्रॉस करून पुढं आलो होतो. आम्ही ह्यावेळेस मॅप्रोला थांबलो नाही, काहीच नाही, डायरेक्ट घरी आलो कारण खूप थकलो होतो. कारण एवढं ऊन आहे, त्यामध्ये बाईकवर आम्ही गेलो होतो ट्रॅव्हल करत आणि खरंच एवढे दिवस पटकन संपले आणि हे एवढे चांगले दिवस लगेच जातात आणि वाईट दिवस लगेच जातात. म्हणजे जसं की माझं ऑफिस उद्यापासून लगेच स्टार्ट होणार होतं. थोडा वेळ ब्रेक घेतला, नाश्ता केला. नाश्ता म्हणजे फक्त चहा पिला होता कारण आम्हाला पटकन घरी जायचं होतं. कारण आम्ही सकाळी उठून आहे तसं आलो होतो. आम्ही काहीच आवरलं नव्हतं, फ्रेश पण नव्हतं झालं. त्यामुळे आम्ही आमच्या घरी आलो आणि फ्रेश झालो. काही झालं ना, किती कुठं तुम्ही गेला तरी आपल्या घरी आल्यानंतर जे सुख असतं ना, ते कुठंच नसतं. आणि मी व्हिडिओ करताना एवढा मध्ये येत होता ना, व्हिडिओ माझा कोणता नीट करूनच दिला नाही त्याने. आणि मला झालं होतं असं की थोडा काहीतरी स्नॅक्स खाऊन येऊ. खरं 3 दिवस पण बाहेरच खाल्लं होतं भरपूर. म्हणून म्हटलं चल आपण एक मस्त की कॉफी पिऊन येऊ आणि बर्गर किंगला एखादा बर्गर खाऊन येऊ, कारण रात्री डिनरचा प्लॅन पण होता आमचा. त्यामुळे म्हटलं चल बाहेर जाऊया. एवढ्या उन्हामध्ये बाहेर जायची बिलकुल इच्छा होत नव्हती, पण काय करणार, 3 दिवस पण एवढे थकले होते ना. तर सकाळ सकाळ ट्रॅव्हल करून पण आम्ही दोघं पण खूप थकलो होतो. त्यामुळे बाहेर गेलो, मस्त असा नाश्ता केला आणि घरी पण आल्यानंतर मला भरपूर कामं होती. ते सगळी बारीक सारीक कामं होईपर्यंत दिवस कसा संपला कळालं पण नाही. मी आवळा सुपारी पण करायला ठेवली होती, जी वाळत ठेवली होती. म्हटलं 3 दिवसापर्यंत येईपर्यंत वाळून जाईल, ती पण झाली होती आणि मस्त असा धुरंधर मूव्ही बघून आजचा दिवस मी एंड केला. बाय.